देव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. दुतासी म्हणे रावण तू बोलिलाशी दयाचे वचन दयानिक दूतन मिळे जाणे तुझन पुसका पाठविले. कुबेर महाराजांनी आणि शिष्टाई करण्याकरता रावणाकडे पाठवलं होतं तुम्हाला आपल्या दूताला का की अधर्म होऊ नये अधर्मानं वर्तन करू लागलेला ऐकू लागलं म्हणून आणि सुबुद्धी सांगण्याकरता दूताला पाठवलं. दूताला तो रावण म्हणतोय की बाबा तुझ्यासारखा दूत पाठविला उगाच चुकला ते बरोबर का तू एक नपुसक आहेस तू एक हिंदी नाही तू एक भ्याड दूत आहेस भ्याड दूत तुझ्यासारखा दूत पाठवाय नाही पाहिजे होता असा दूताला तो रावण मंचकावर बसून बोलते होता. तू नपुसका होणे हेन तू ज्याने पाठविले तो अज्ञान हे तुम्ही माझे आहेत लक्षणे आणि याने बडबडिता. तर त्या ठिकाणी रावण म्हणताय की तू नपुसकाहून नपुसक टाकून दिलेलं गाव नवाळून दिलं टाकलेला दूत आहेस तू काय माणसाचा नाही असं ते बोलण्याचा अर्थ होतो. पण तुझ्यापेक्षा तो जो पाटीलर आहे तो तर अतिशय मूर्खच आहे म्हणजे त्याचा विचार करायचा नाही असा त्या ठिकाणी निरपर्थना आणि त्या दूताची रावणाने केली आहे. ज्येष्ठ बंधू वैश्रवण तया मारिता लगे क्षण होईल शब्द कुळ दूषण सत्य जाण दूता. अरे थोरला बंधू अतिशय म्हणजे त्याला अज्ञानचं किती अज्ञान त्याच्याकडे काय सांगता येत नाही. हा अज्ञानाचा पुतळा कोण आहे हा रावण आहे पण तो निर्भर्तना करतो मोठ्या भावाची का हे तुझ्यासारखा त्या ठिकाणी अज्ञान कुणा कळत नाही. एक थोरला बंधू आहेस तू म्हणून तुला राखायची पाळी आली नाहीतर एक गाव दोन तुकडे केले असते असा कोण रावण आणि तू तापशी बोलतोय. शिवा सैता सुरारी मी मारे निश्चन माझारे स्वर्ग मृत्यू पाता भितरे निर्वैर श्रेष्ठे करी. अरे तुका माझी जी पावर आहे माझी जी ताकद आहे माझं जे वैभव आहे ह्या जगामध्ये कुणा कळत नाही खरोखरच नाही बरं का. हा कितीतरी या ठिकाणी 7 कोटी सुद्धा कांचनाचे घर होते तिथं सुवर्ण 7 कोटी सोन्याने आपलं चांदीचे आणि बाकीचे काश्याचे ते वेगळेच आहेत इतकं वैभव त्याच्याकडे होतं. अमरावतीकडे सुद्धा एवढं वैभव नव्हतं फार मोठा तात्निक तास होता तो बलाढ्य अमराची कुट्टी त्याच्या हृदयामध्ये होती म्हणून करता तो मोठा बळा सैनिक होता. पण अधर्मामुळे तो वाया गेला तो थोरला भाऊ म्हणून राखलाय नाही त्याचा या ठिकाणी एक निपाती केला असताना तरी मला पाप लागत नाही असं रावण दूतापाशी बोलत आहे. बोला हे करिता मजार दक्षण न लागे दूता सत्य जाण तुझ मी मारीन रावण राक्षस भक्षण करीती. हे त्या ठिकाणी त्या थोरल्या बंधूला सुद्धा मला क्षण लागणार नाही आणि तुला तर काय वेळच लागणार नाही आता एक क्षणामध्ये तुला निपात करतो आणि तुझं मांस मात्र आमचे राक्षस आहेत ना पाळलेले ते खाते बरं का पुन्हा मग असा त्या ठिकाणी रावण मंचकामध्ये सभेच्या ठिकाणी आणि मंच गाडीवर बसून तो दूताला बोलत आहे. आणि हे अष्टोलोक पाळे करीन किंकर निसकळ हे मद करिता न लगे वेळ कुठे प्रबळ चालिलाय. तर त्या ठिकाणी मला शिकवू लागलेला आहे सर. अरे अष्टपाय दिग्पाय जे आहेत ना माझे किंकर करून घेईन मी सगळे एवढी पावर आहे माझ्याकडं. अरे एवढे देव बांधवडे घालण्याची पावर आहे माझ्याकडे आणि युद्ध झालं त्यांचं अशा प्रकारच्या ठिकाणी झालं युद्ध पाठीमागे होऊन गेलं पण असं त्या ठिकाणी माझं बळ आहे ताकद आहे मी एकटा काय जिंकू शकतो काही काळ देखील त्या ठिकाणी मी जिंकू शकतो. पायाखाली नवग्रह घातलेले मी बाबा पायाखाली आता पालते तोंड त्यांचे पालते आणि त्यांच्या उरावून लागत होतो त्यांच्या पण ते नारद मुनी गेले बाबा ते 600 एकर पालते होते ती 600 केले आणि पुन्हा लंकेचा वाट लागून गेले बाबा. आठवणी दूताचे वचन रावण अत्यंत कोपायमान करी खडग घेऊन जाणे गाये दूते मारिला. असा कोणता अधर्माला वागणार आहे हो मला सांगा. राजाला या ठिकाणी असणारा जर करता सुनीती सांगायला लागला एखादा मनुष्य त्याचा निपंत करावा का नाही ऐकून घ्यावा त्याचं काय ते पण त्यानं मात्र त्याला राग अनावर झाला रावणाला आणि
त्या कुबेर बंधूच्या दूताला आणि त्या ठिकाणी खड्ग घेतलं आणि शिरछेद केला महाराज त्यानं. राक्षसाची म्हणे रावण त्याच्या अस्थिमासे करा भक्षण तदनंतर काय आपण करिता झालाय अवधाराय. अनावर राग झाला चांगल्या वाटण्यात मार्गाने चाल बाबा म्हणला. अनर्थ करू नको, साधू संतांची सेवा कर, ऋषी मुनींच्या ठिकाणी भजन कर, देवाचं भजन कर असा तो दूत सांगत होता. वाम मार्गाला जाऊ नको, कल्याण व्हायचं असेल तर चांगल्या मार्गाने चल असं सांगता 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 ऐकून ह्याला शब्द खोटक लागू लागले. उठला खडक घेतलं आणि एक तुकडा आणि 2 घाव करून टाकले. मुंडकच छटलं लगेच दारामध्ये आणि सांगितलं राक्षसांनी, ए बाबा या सगळ्या इकडं आणि मासाला भक्षण करून टाका. पाचारोने सारथ्याची रथ सजवणी वेगेची जाणे आहे अलकावती नगरीचे जेथे वैश्रवण पयाचे. तर त्या ठिकाणी असणारा लगेच सात त्याला बोलले एक रथ सज्ज केला आणि लगेच त्या अलकावतीला म्हणजे कुबेराच्या नगरीला कोण राजा रावण निघालाय म्हणतात. मग सज्जोनी रथ वरी आरुडलाय लंकानाथ शस्त्र सामुग्री घेऊन त्वरित अलकावती जे चालिला. सगळं राज्य दिलं सगळं. कुणी आपल्या वडिलाच्या म्हणण्यावर त्या रावणाला राज्य देऊन टाकलं. सुवर्णाचं नगरी होती कितीतरी पण त्याचे असणारे गणित करता येत नाही अशी नगरी देऊन टाकले आणि आपले बायका पोरे घेतले आणि कैलास गेला जाऊन राहायला बरं का कुबेर. आणि पण तिथं सुद्धा त्याचा दूत का माझ्याकडे पाठवला म्हणून त्याच्यावर चाल करून गेला. आता ते आपल्या पुढच्या शनिवारी अध्याय ऐकायचा आहे. आता वेळ ते राहिलेली म्हणून करता रावण तिथं जाऊन काय करतो याची माहिती आपल्याला पुढच्या शनिवारी मिळेल. जनार्दन पुढे गोड निरूपण वाल्मिकीचे वागरत्ने सावधाने अवधान. हे शब्द जे आहेत ते शब्द ब्रह्म आहेत. हे अगस्त्य महामुनी अतिशय त्या ठिकाणी त्याला अधिकार आहे सांगण्याचा आणि बरोबर रामचंद्राचं ब्रह्मांडाचे नायक आहेत महाराज. जळी तळी काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळे जेथे तेथे प्रत्येक ठिकाणी तो असणारा आणि परमात्मा उभा ठाकलेला असतो. म्हणून या ठिकाणी थोडा अनर्थ जर काही झाला तर माणसं मग देवळाकडे चाला. देवळाकडे जायची गरज नाही ना. तुम्ही जिथं असाल तर देव आहेत. तुम्हाला काय सत्य का असत्य ते बघा आणि त्या ठिकाणी निर्णय घ्या. देवाकडे जायची गरज नाही. आपण त्या ठिकाणी देवळाकडे आता देवळाकडे नाही त्या ठिकाणी तुम्ही आहेत. त्या ठिकाणी तुमच्या मागा पुढे देव आहे. तुम्ही खरं बोलायचं का बोला, खोटं बोलायचं बोला, तुमचं कर्म तुमच्या बरोबर राहील असं त्या ठिकाणी अगस्त्य महामुनी बरोबर रामचंद्राला राजा रावणाची मुळापासून कथा सांगतात. स्वस्तेचे भावार्थ रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकाया रावण अलकावती गमन नाम त्रयोदशाध्याय गुढा पुंडलिका ज्ञानदेव